श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत ऋषिकेश दाभोळकरांच्या गोष्टदिंडीच्या गोष्टीचा तिसरा भाग. गोष्टदिंडीत दिवसभर वेगवेगळ्या शाळात जाऊन गोष्टी सांगणं होतं. पण त्यापेक्षा कितीतरी वेगळ्या प्रकारची सत्रं गावांमध्ये होत असतात. संध्याकाळी मी ज्या गावात पोचतो त्या गावातल्या एखाद्या मंदिरात, एखाद्या पाराखाली किंवा एखाद्या ग्रामपंचायतीच्या हॉलमध्ये वगैरे ही सत्रं मी घेतो. तिथे सगळी पुस्तकं मांडून ठेवतो. काही दोरीवर टांगलेली असतात, काही जमिनीवर असतात. वेगवेगळ्या प्रकारची, आकाराची, वेगवेगळ्या गमती असणारी, वेगवेगळ्या भाषेतली, काही कवितांची, काही गोष्टींची, काही एकही शब्द नसलेली तर काही भरगच्च लेखन असलेली. मुलं जेव्हा येतात तेव्हा कोणतीही सूचना त्यांना द्यावी लागत नाही. ते थेट पुस्तकांकडे जातात आणि पुस्तकं चाळू लागतात. मी सोबत नेलेली पुस्तकं भारतीय प्रकाशकांनी प्रकाशित केलेली असतात. त्यातली चित्र ही वेगवेगळ्या चित्रकारांनी हाती काढलेली आहेत. तयार कम्प्युटराईज स्टॉक इमेजेस किंवा कम्प्युटराईज प्रतिमा त्याच्यात नाहीत. अगदी कचऱ्याच्या डब्यापासून ते केसांच्या वेणीपर्यंत अनेक गोष्टीमध्ये प्रांताप्रांतात फरक असतात आणि ते सगळे या चित्रांमध्ये त्यामुळे उमटलेले असतात. मुलं ही पुस्तकं हातात घेऊन कितीतरी वेळ चित्र बघत बसतात. मग हळूच एखादी गोष्ट वाचतात, दुसऱ्याला ऐकवतात. एक पुस्तक संपलं की दुसरं. मग काही वेळात हळूच पुस्तकं एक्सचेंज व्हायला लागतात. मुलं एका जागी बसून पुस्तकात रममाण होतात. मुलं पुस्तक वाचत नाहीत अशी तक्रार करणाऱ्यांनी ही गोष्टदिंडीतली ही दृश्य बघावीत. मुलांची मनसोक्त पुस्तकं वाचून झाली की मग मी गोष्टींना सुरुवात करतो. आधी एखादं गाणं होतं, मग गोष्ट झाल्यावर गप्पा होतात. कधी पुस्तकांशी संबंधित वेगवेगळे खेळ खेळले जातात. मुलं जेव्हा खेळात रंगतात तेव्हा गावातली मोठी माणसं हळूच एखादं पुस्तक उचलतात. त्याबद्दल एकमेकांशी हळू आवाजात बोलता बोलता एकमेकांना चित्र दाखवतात. एकदा एका आजोबांनी, "ही पुस्तकं इथेच देवळात राहू द्या रात्रभर, मला तशीही झोप येत नाही, मी सकाळपर्यंत तुम्हाला आणून देतो," असं सांगून ते पुस्तकं ठेवून घेतली होती. आणि दुसऱ्या दिवशी पुस्तकं परत देताना, "अशी पुस्तकं असती तर आम्हीही वाचायला लागलो असतो," असंही म्हणाले. ही गावांमधली सत्रं किती वेळ चालतील याला काही बंधन नाही. अनेक गावात असं झालंय की शेवटी किती वाजले असं म्हणत आलेल्या आयांनी मुलांना ओढून घरी धाडलंय आणि मग नंतर स्वतः तिथे थांबलेत. मग आयांनी आपल्या व्यथा मांडल्यात. मुलं वाचत नाहीत, मुलांना पुस्तकं आवडत नाहीत असं आम्ही म्हणायचो, पण आज असं पहिल्यांदा घडतंय की मुलांना पुस्तकांपासून दूर ओढून आम्हाला न्यायला लागतंय. मग हळूहळू गावकरी जमतात. ही अशी पुस्तकं कुठे मिळतील, काय करावं लागेल अशा चौकशा करू लागतात. ही बदलाची पहिली पायरी असू शकते किंवा नुसतीच पडून विरून गेलेली ठिणगी असू शकते. या अनुभवाचं काय होईल हे त्या गावकऱ्यांवर ठरतं. पण गावातल्या सत्रांचा हा अनुभव मात्र घेण्यासारखा असतो. असे अनुभव प्रत्येक गावात येतात, पण मग एखादं गाव असंही असतं की ते याच्या पुढे जातं. बारामती तालुक्यातलं वाणेवाडी हे एक असं गाव. गोष्टदिंडीनंतर त्या गावाला काही वाटलं, त्यांनी वर्षभर पैसे गोळा केले आणि नेमकं आजच बरोबर 3 जानेवारीला गावात गावकऱ्यांनी खास मुलांचं ग्रंथालय सुरू केलंय. असं काही झालं की बरं वाटतंच, नाही का? गोष्टदिंडीची गोष्ट या मालिकेचा तिसरा भाग आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. हे अनुभव कथन केलं होतं ऋषिकेश दाभोळकर यांनी. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.